नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। अवकाळी पावसामुळे बळीराजा संकटात। नाशिक जिल्ह्यातील कसमादे परिसरात अवकाळी पावसाने गेल्या 6 मे पासून रोज हजेरी लावत जीवमाला जोडपून काढले आहे। वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह बरसत असलेल्या पावसाने असा काही धुमाकूळ घातला आहे की त्याचा फटका शेतकऱ्यांसह उद्योगांनाही बसला आहे। मंगळवारीही दिनांक 13 पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नुकसानीत अजून भर पडली आहे। राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने मुकाम ठोकला आहे। मंगळवारी पावसाने जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये काही भागांत जोरदार हजेरी लावली। तब्बल तासभर कोसळलेल्या पावसामुळे शेतात जागोजागी पाण्याचे डबके साचले आहेत। शेतात जागोजागी काढून ठेवलेला कांदा पावसात खराब झालेला कांदा फेकून देण्यासारखा झाला आहे। परिसरात 7-8 दिवसांपासून वादळी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे। पावसाच्या अगोदरच काढून ठेवलेले कांदे शेतात झाकून ठेवले असून सुद्धा त्यामध्ये पाणी घुसून गेल्याने खूप मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांचे नुकसान झाले। तसेच अनेकांच्या घराचे पत्रे, कौले उडून गेले असून चाळीत पाणी शिरल्याने कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे। हवामान खात्याने 25 मेपर्यंत पावसाचा अंदाज वर्तविला असल्याने बळीराजाची चांगलीच झोप उडाली आहे। टोमॅटो, मिरची, कोबी, कोथिंबीर आदी पिकांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे। वाठोड्यामधील केरोबानगर ग्रामपंचायत अंतर्गत गटारीसाठी सिमेंटचे पाईप लावण्यात आले होते, ते बुजल्या गेल्याने गावातील संपूर्ण पाणी जिभाऊ ठाकरे यांच्या शेतात जाऊन हातातोंडाशी आलेला कांदा पावसामुळे खराब होऊन फेकून देण्याची वेळ आली आहे। कांदे भुईसपाट झाल्याने पुरते आर्थिक नियोजन कोलमडले असल्याचे केरोबानगरचे शेतकरी रामदास गायकवाड यांनी सांगितले। सदरील नुकसानीची तात्काळ दखल घेऊन संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर या शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। इंडिया न्यूज 28 साठी नाशिक जिल्हा हेड लक्ष्मण चौरे यांची रिपोर्ट।